अंबडच्या कोर्ट रोडवरील माजी आमदार शिवाजी चौथे यांच्या घरामागील उद्यानाची अत्यंत दयनीय अवस्था. आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाचे डोळे कधी उघडणार? अंबड प्रतिनिधी. पहिले सुख ते निरोगी नर असे म्हटले जाते. मानवी जीवनात आरोग्य हीच खरी संपत्ती मानली जाते. दिवसभराच्या कामाच्या दगदगीतून आणि धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून स्वतःला निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकाला सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत व्यायामाची गरज असते. यासाठी उद्याने, गार्डन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र व्यायाम करण्यासाठी शहरात सुस्थितीत असलेले गार्डनच उपलब्ध नसेल तर नागरिकांनी जायचे कुठे, असा संतप्त सवाल अंबड शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विकासाच्या आणि सौंदर्यीकरणाच्या मोठ्या गप्पा मारणारे करते, मात्र नागरिकांच्या आरोग्याच्या मूलभूत प्रश्नावर मूग गिळून बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील कोर्ट रोड परिसरातील माजी आमदार शिवाजी चौथे यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या लहान मुलांच्या व नागरिकांच्या सार्वजनिक उद्यानाची सध्या अतिशय पडीक आणि दयनीय अवस्था झाली आहे. या उद्यानाकडे संबंधित प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून या बिकट परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. बागेतील गंभीर आणि त्रुटीयुक्त समस्यांचे वास्तव. संरक्षण भिंतीची दुरवस्था. उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी असलेली संरक्षण भिंत अतिशय जीर्ण व दुरावस्थेत पोहोचली असून ती कधीही कोसळेल अशी भीती निर्माण झाली आहे. यामुळे बागेत असामाजिक घटक आणि मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. खेळण्याचे साहित्य भंगार अवस्थेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आणि खेळण्यासाठी बसवण्यात आलेले साहित्य पूर्णपणे तुटलेले व नादुरुस्त होऊन भंगार बनले आहे. परिणामी बालगोपाळांना खेळण्यासाठी शहरात हक्काची जागा उरलेली नाही. अंधार आणि नादुरुस्त गेट. सायंकाळच्या वेळी उद्यानात वीज लाईट पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण परिसरात काळोख पसरतो. तसेच मुख्य गेट नादुरुस्त असून आतील झाडेझुडपे तुटलेली आहेत. कचऱ्याचे साम्राज्य आणि लोंबणाऱ्या केबल्स. उद्यानात नियमित साफसफाई होत नसल्याने सर्वत्र कचरा साचला आहे. याशिवाय विजेच्या केबल्स धोकादायकरित्या लोंबकळत असून यामुळे खेळायला येणाऱ्या लहान मुलांवर किंवा नागरिकांवर कधीही मोठी दुर्घटना ओढवण्याची शक्यता आहे. वाढलेले गवत आणि सापांचा जीवघेणा धोका. बागेची स्वच्छता न झाल्यामुळे संपूर्ण परिसरात मोठे गवत आणि झाडेझुडपे वाढली आहेत. या वाढलेल्या गवतामध्ये विषारी साप लपून बसत असून ते बाहेर निघत असल्यामुळे नागरिकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनाही होतोय त्रास. या उद्यानात केवळ लहान मुले व नागरिकच नव्हे तर अंबड शहरातील पोलीस भरतीची तयारी सराव करणारे अनेक तरुण मोठ्या प्रमाणावर प्रॅक्टिस करण्यासाठी येतात. परंतु बागेत सर्वत्र पसरलेले गवत, कचरा, अंधार आणि सापांचा धोका यामुळे या होतकरू तरुणांना सराव करताना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे चालले दुर्लक्ष. शहराच्या विकासाच्या आणि आरोग्याच्या मोठ्या गप्पा मारणारे नगराध्यक्ष, स्थानिक नगरसेवक तसेच स्थानिक आमदार आणि खासदार यांचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका प्रशासनाच्या या अनास्थेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असून यावर संबंधित प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडे आता संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे. याबाबतची सविस्तर वृत्तमालिका आपण लवकरच पुढील भागात बघणार आहोत.